नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तर नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या सायन्स भाग 1 मधील जीवन प्रक्रिया या धड्याला सुरुवात करणार आहोत. तर जीवन प्रक्रिया हा धडा परीक्षेच्या दृष्टीने पण फार महत्वाचा आहे. तर जीवन प्रक्रिया या शब्दातच जीवन आलं, शब्द बरोबर आहे, म्हणजेच सजीवांविषयी आला. तर सर्वप्रथम आपल्याला सजीव आणि निर्जीव यातील फरक माहिती असणं फार गरजेचं आहे. तर सजीव आणि निर्जीव यातील फरक कोणता? तर सजीवांची वाढ होते पण निर्जीवांची काय होत नाही? वाढ होत नाही, म्हणजे ग्रोथ होत नाही. सजीव हालचाल करतात पण निर्जीव हालचाल करत नाहीत. सजीव पुनरुत्पादन करतात पण निर्जीव पुनरुत्पादन करत नाहीत. आता सजीवांची उदाहरणं तुम्ही बरेचशी देऊ शकाल. वनस्पती आहेत, प्राणी आहेत, एकपेशीय सजीव असतील किंवा बहुपेशीय असतील. आणि निर्जीव म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे जे काही दगड आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, या सर्वांना आपण निर्जीव असे म्हणू शकतो. तर जीवन प्रक्रियेची व्याख्या कशी कराल? तर आपण जे काही सजीव आहोत, ठीक आहे, या सजीवांशी निगडीत बऱ्याचशा क्रिया आल्या, यांनाच आपण जीवन प्रक्रिया म्हणतो, म्हणजे ज्या सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असतात. तर त्या कोणत्या? तर सजीवामधील श्वसन, पचन, पुनरुत्पादन, ग्रोथ म्हणजेच वाढ आणि उत्सर्जन या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात. म्हणजे या व्याख्येतून तुमच्या लक्षात आलं असेल की सजीवांना जगण्यासाठी ज्या काही मूलभूत क्रिया आवश्यक असतात त्या सर्वांना मिळून आपण जीवन प्रक्रिया असे म्हणू शकतो. सजीवातील जीवन प्रक्रिया घडण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. मग ही जी ऊर्जा प्राप्त करून घेतली जाते यालाच आपण पोषण असे म्हणू शकतो. पोषण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूट्रिशन असे देखील म्हणतो. तर या पोषणाची व्याख्या कशी करता येईल? तर अन्नपदार्थ आणि त्यांचा सजीवांच्या जीवनक्रियावर होणारा परिणाम यालाच आपण पोषण असे म्हणतो. मग ह्या पोषणाचे जे प्रकार आहेत ते दोन पडतात. एक म्हणजे स्वयंपोषी पोषण, उदाहरणार्थ वनस्पती, कारण सर्व हिरव्या वनस्पती हरितद्रव्याचा उपयोग करून काय करतात? प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्नाची निर्मिती करत असतात, म्हणून आपण त्यांना स्वयंपोषी असे म्हणतो. परपोषित पोषण, याच्यामध्ये काय घडते? तर असे सजीव अन्नासाठी वनस्पतीवरती किंवा इतर प्राण्यांवरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ जे सर्व प्राणी आहेत हे वनस्पतींवरती किंवा इतर प्राण्यांवरती अन्नासाठी अवलंबून असतात. याच्यामध्ये शाकाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी असे भाग पडतात. तर याची उदाहरणं आपण अगदी लहान असणाऱ्या अमिबा पासून ते मोठे जे काही महाकाय प्राणी आहेत हत्तीसारखे, हे सुद्धा परपोषित पोषणाची उदाहरणे आहेत. तर त्यातला सर्वप्रथम जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वयंपोषी पोषणाचा, जो आपल्याला हिरव्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतो. तर हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवतात म्हणून आपण त्याला म्हणतो स्वयंपोषी. आणि त्यांच्या पोषणाला काय म्हणायचं? स्वयंपोषी पोषण. व्याख्या लक्षात घ्या. सर्व हिरव्या वनस्पती काय करतात? स्वतःचे अन्न स्वतः बनवतात, त्याला काय म्हणतो आपण? स्वयंपोषी. आणि त्यांच्या पोषणाच्या प्रकाराला म्हणायचं आहे स्वयंपोषी पोषण. तर वनस्पती अन्न कोणत्या प्रकारे बनवितात? तर प्रकाश संश्लेषण क्रिया. तर प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर सर्व हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात क्षार आणि पाणी यांचा उपयोग करून आणि कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्य या सर्वांच्या सहाय्याने अन्नाची निर्मिती करतात. यालाच आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण. ठीक आहे. तर ही रासायनिक अभिक्रिया इथं दिलेली आहे बघा. 6CO2 + 12H2O, it gives C6H12O6, that
that is glucose plus 6O2 ऑक्सिजन प्लस 6H2O पाणी. म्हणजे हिरव्या वनस्पती काय करतात तर सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. ठीक आहे. तर इथं कार्बन डायऑक्साइड आणि पाणी हे हरितद्रव्य सूर्यप्रकाश त्याच्या साहाय्याने ग्लुकोजची निर्मिती करतात. ऑक्सिजन हा उत्सर्जित केला जातो आणि पाण्याची वाफ देखील. तर प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी वनस्पतींना लागणारा कच्चा माल कोणता तर तो म्हणजे कार्बन डायऑक्साइड, सूर्यप्रकाश, क्षार आणि पाणी आणि महत्वाचं म्हणजे हरितद्रव्य. तर इथं पण दिलेलं आहे बघा प्रकाश संश्लेषण क्रिया. तर वनस्पती काय करतात हे पाणी, क्षार आणि सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड आणि हरितद्रव्य यांच्या साहाय्याने काय करतात अन्नाची निर्मिती करतात म्हणजे ग्लुकोजची करतात. ऑक्सिजन आणि पाणी त्यातून मुक्त होतं जे बाय प्रोडक्ट म्हणू शकतो आपण. आणि ह्याच स्वयंपोषी वनस्पतीवरती शाकाहारी प्राणी काय असतात अवलंबून असतात. नंतर त्यातील महत्वाचा भाग, कारण जर तुम्हाला माहिती असेल तर हिरव्या वनस्पतींचा जास्तीत जास्त जो हिरवा रंग आहे हा कोणत्या कारणाने असतो तर तो हरितलवके किंवा हरितद्रव्यामुळे हिरवा दिसतो. ठीक आहे. तर या हरितद्रव्य जे आहे हे मुख्यत्वे करून जे अन्नाची प्रक्रिया आहे निर्मितीची ही पानामध्ये घडत असते. तेच आपण इथं आकृतीमध्ये पाहू शकता. तर इथं एक छेद घेतलेला आहे पानाचा आणि दुसऱ्या साईडला आपल्या पुस्तकातली आकृती सुद्धा घेतलेली आहे. तर याच्यामध्ये बघा हा पानाचा भाग आला. तर ते पानाचा भाग जर आपण त्याचा छेद घेतला तर आपल्याला वरती, तर या पानाच्या वरती आपल्याला इथं वॅक्सी क्युटिकल म्हणून लिहिलेला आहे बघा शब्द. म्हणजेच काय हे मेणाचे आवरण असते. म्हणून तर पाण्यावरती थेंब पडला तरी पान लगेच कुजत नाही. त्याच्या खाली असते ते म्हणजे अपित्वचा. ठीक आहे. तर ह्या अपित्वचेच्या खाली हा जो भाग आला मोठ्या पेशींचा इथं दिलेला आहे हा म्हणजे दुसरं काही नसून हरितलवके आहेत. मध्ये हवेच्या पोकळ्या आल्या. ठीक आहे. आणि सगळ्यात पानाच्या खालच्या भागामध्ये असतात त्या म्हणजे स्टोमॅटा किंवा त्याला त्वगरंध्र, पर्णरंध्र असे म्हणतात. पर्ण म्हणजे पण पान आणि त्वग म्हणजे पण पान आणि रंध्र म्हणजे होल, ज्याच्यातून जास्तीचे जे काही पाणी आहे ते बाष्पाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते. तसेच कार्बन डायऑक्साइड जो आहे तो वायू आत घेतला जातो, जो कशासाठी उपयुक्त आहे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी. आणि निर्माण होणारा बाय प्रोडक्ट म्हणजेच ऑक्सिजन वायू याच पर्णरंध्रामार्फत बाहेर टाकला जातो, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन असं म्हणतो किंवा बाष्पोत्सर्जन असे म्हणतो. तर ही झाली पर्णरंध्राचं आकृती. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन आकृत्या दिसतील. तर एकामध्ये काय झालेलं आहे स्टोमॅटा किंवा जे पर्णरंध्र आहे, त्वगरंध्र आहे ते पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला ओपन दिसेल, उघडे आहे असे दिसेल आणि दुसऱ्यामध्ये ते बंद असेल. तर ज्यावेळी पाणी जास्तीचं होतंय वनस्पतींना, कारण वनस्पती मुळाद्वारे क्षार आणि पाणी सतत शोषून घेत असतात, मग जास्तीचे पाणी टाकण्यासाठी वनस्पतीमध्ये स्पेशल असा कोणता अवयव नाहीये. मग हे जास्तीचं पाणी बाहेर कसं फेकणार तर वनस्पती काय करतात पानाचा जो खालचा भाग आहे तिथं अशी त्वगरंध्र रचना आहे, त्यातून ते बाष्प किंवा निर्माण होणारा ऑक्सिजन वायू बाहेर फेकला जातो आणि कार्बन डायऑक्साइड जो प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक आहे तो आतमध्ये घेतला जातो. तर बाष्पोत्सर्जन करणे गरजेचं का आहे तर जास्तीचं पाणी बाहेर टाकणे. पण याचा फायदा काय होतो तर वनस्पती ज्या आहेत त्यांचं आसपासचं वातावरण थंड करण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये तापमानावरती नियंत्रण आणण्यासाठी या बाष्पोत्सर्जन क्रियेची गरज आहे आणि त्यामुळे ही पर्णरंध्र अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. तर याच्या भोवती आपल्याला इथं पर्णरंध्र म्हणजे हा मधला होल दिसेल. कडेला हिरव्या रंगाचा भाग आहे तो हरितलवके आहे आणि कडेला ह्या ज्या किडनी शेपच्या काही आपल्याला पेशी दिसत आहेत यांना आपण रक्षक पेशी किंवा गार्ड सेल असे म्हणतो. आता आपण एक पेशी असणाऱ्या अमिबाबद्दल पोषण पाहूया. तर अमिबा हा एक पेशीय सजीव आहे.
त्यामुळे त्याच्यामध्ये अवयव आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग अमिबा आपले पोषण करतो कसे? तर अमिबा आपल्या पृष्ठभागापासून बोटासारखे तात्पुरते भाग तयार करतो, ज्याला छद्मपाद असे म्हणतात. छद्म म्हणजे खोटे आणि पाद म्हणजे पाय, ज्याला इंग्लिशमध्ये स्युडोपोडिया असे देखील म्हणतात. नंतर त्याचे आवरण अन्नाभोवती करून अन्न पोकळी तयार करतो आणि ह्या अन्नाला आतमध्ये घेतो. येथे त्याच्या संयुक्त अन्नाचे साध्या अन्नामध्ये रूपांतर होते. नंतर ते पेशी द्रवात विरघळते. उरलेले पचन न झालेले अन्न पेशीच्या पृष्ठभागाद्वारे बाहेर टाकले जाते. मानवातील पोषणामध्ये महत्वाची भूमिका ही पचन संस्थेची असते, कारण याच्यामुळे संयुक्त अन्नाचे साध्या अन्नामध्ये रूपांतर होते, जे आपल्या पेशींना ऊर्जा पुरविते. तर याच्यामध्ये महत्वाचे 9 भाग आहेत. तर हे कोणते? तर पहिला आहे तोंड, ज्याच्यामध्ये जीभ आणि दात असतात. तर दात काय करतात? अन्नाचे बारीक कणामध्ये रूपांतर करतात आणि जिभेमध्ये असणारी सलायव्हरी ग्लँड जी आहे किंवा लाळ ग्रंथी आहे, त्याच्यातून उत्पन्न होणारी लाळ पचनास मदत करत असते. दुसरी आहे ती अन्ननलिका, तिसरं जठर, मग लहान आतडे, यकृत, स्वादुपिंड, आंत्रपुच्छ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अपेंडिक्स असे म्हणतो, आणि नंतर आहे ते मोठे आतडे, आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे गुदद्वार. नंतर या मानवी जे काही पचन आहे, पचन मार्ग आहे, पचन संस्था आहे, याच्यामध्ये प्रत्येक अवयवाचे कार्य ठरलेले आहे. तर सर्वप्रथम भाग आला तो म्हणजे तोंड, ज्याच्यामध्ये दात असतात. तर दात ही काही कोणती ग्रंथी नाही आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विकर नसते. पण दात काय करतं? दाताचं कार्य काय आहे? ते म्हणजे अन्नाचे बारीक कण करणे, जे पचनासाठी सर्वप्रथम असलेलं कार्य आहे. तर तोंडामध्येच असणारी जी जीभ आहे, तर त्याच्यामध्ये लाळ निर्माण होत असते. त्याला ज्या ग्रंथी आहेत ज्याच्यातून लाळ निर्माण होते, त्याला आपण लाला ग्रंथी असे म्हणतो. आणि त्याच्यातून विकर कोणतं स्रोत? तर ते म्हणजे सलायव्हरी अमायलेज. सलायवा म्हणजे ऍक्च्युली लाळ, तर कोणतं विकर स्रोत? तर सलायव्हरी अमायलेज. तर या सलायव्हरी अमायलेजचं कार्य काय आहे? तर स्टार्चचे साध्या शर्करेत रूपांतर करणे. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल, जितकं आपण अन्न चावून खाऊ, एक म्हटलं जातं ना की 32 वेळा तरी अन्न चावावं. जितक्या वेळ तुम्ही अन्न चावाल तितक्या नंतर ते काय लागतं? आपल्याला गोड लागतं, कारण स्टार्चचे साध्या शर्करेमध्ये रूपांतर झालेले असते. ते कुणामुळे? सलायव्हरी अमायलेजमुळे. नंतरचा भाग आहे तो म्हणजे अन्ननलिका. तर अन्ननलिका जी आहे, तर तिचं कार्य काय आहे? तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ग्रंथी नाही आहेत, कोणत्याही प्रकारचे विकर नाही आहे. तर कार्य काय आहे? फक्त अन्न तोंडातून जठरापर्यंत वाहून नेणे, इतकंच कार्य काय करत असते? अन्ननलिका करत असते. म्हणून त्याला पचनामध्ये असा कोणताही वैशिष्ट्यपूर्ण भाग नाही त्याचा, किंवा कार्य करत नाही, तर फक्त अन्न पोचवण्याचं कार्य करत असतं. नंतर तिसरा जो आहे महत्वाचा भाग तो म्हणजे जठर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टमक असे सुद्धा म्हणतो. तर त्याच्यामध्ये जठर ग्रंथी असतात. तर ह्या ग्रंथी कोणतं विकर स्रवतात? तर HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा की आपल्याला ऍसिडिटी व्हायला लागली म्हणजे पित्त वाढायला लागले, पण ऍक्च्युली हे काय वाढत असते? ऍसिडिटी म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाची वाढ होत असते. तर हे आम्ल आपल्या शरीरामध्ये असणं का गरजेचं आहे, किंवा जठरामध्ये याचं कार्य काय आहे? तर मध्यम आम्लीय जे माध्यम आहे, म्हणजे आपण जे काही अन्न खातो ते आम्लीय बनणं फार गरजेचं असते. ते बनवण्याचं कार्य कोण करत असते? तर हे हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे जठरामध्ये, ते आपल्या अन्नाच्या माध्यमाला आम्लीय बनवते, सूक्ष्मजीवांना मारते. नंतर ह्याच जठरामध्ये स्रवणारे पेप्सिन जे आहे ते काय करते? विकराची क्रिया सुलभ बनविते. म्हणजे जे काही पेप्सिन विकर आहे याची क्रिया सुलभ बनविण्याचं कार्य सुद्धा हायड्रोक्लोरिक आम्ल करत असते. नंतर आहे तो श्लेष्मल थर. श्लेष्मल म्हणजे चिकट थर, जो आपल्या आतड्यांना असतो. तर तो काय करतो? तर आपलं हायड्रोक्लोरिक ऍसिड जे तयार होते जठरामध्ये इतकं तीव्र असतंय की आपला जो जठराचा भाग आहे हा जळू शकतो. म्हणून
त्याच्यामध्ये काय असतं, श्लेष्मल थर, जो काय करतोय, ह्या ऍसिड पासून, ह्या आम्लापासून जठराच्या भित्तीचे संरक्षण करते. नंतर ह्याच जठरामध्ये अजून एक भाग आहे, तो म्हणजे स्फिंक्टर. जो स्फिंक्टर म्हणजे एक प्रकारचा स्नायू आहे, जे ते जठरामध्ये असतात. तर ते काय करतात, तर लहान आतड्यामध्ये शिरणाऱ्या अन्नावरती नियंत्रण करतात. म्हणून हे स्फिंक्टर जे आहे ते महत्वाचं कार्य करत असतात. पचन संस्थेतील नंतरचा अवयव आहे तो म्हणजे यकृत, ज्याला आपण पित्ताशय असे देखील म्हणतो. या पित्ताशयामध्ये पित्तरस तयार होतो, ज्याचे माध्यम हे अल्कली असते. तर या पित्तरसामुळे काय होते, तर स्निग्ध पदार्थ जे आहेत त्यांचा आकार लहान होतो. या क्रियेला आपण इमल्सिफिकेशन असे देखील म्हणतो. नंतर आहे तो म्हणजे 5वा स्वादुपिंड. स्वादुपिंडला इंग्लिशमध्ये पॅनक्रियाज असे देखील म्हणतात. या स्वादुपिंडामध्ये स्वादुरस तयार होतो, ज्याच्यामध्ये ट्रिप्सिन, लायपेज यासारखी विकरे असतात. तर यातील ट्रिप्सिन जे आहे ते प्रोटीन्सचे पचन करते, म्हणजेच प्रथिनांचे, प्रथिनयुक्त पदार्थांचे. दूध, डाळी किंवा चिकन, अंडी अशा पदार्थापासून आपल्याला प्रथिने प्राप्त होत असतात. यातील लायपेज जे आहे त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थांचे बारीक कणामध्ये रूपांतर होते. नंतरचा महत्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे लहान आतडे. तर या लहान आतड्यामध्ये आंत्ररस स्त्रवत असतो, ज्याच्यामध्ये प्रोटीन्सचे अमिनो आम्लामध्ये, संयुक्त कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये, स्निग्ध पदार्थांचे स्निग्ध आम्लामध्ये आणि ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर होत असते. याच लहान आतड्यांमध्ये बोटांसारखे छोटेसे भाग असतात, जे अन्न जे पचन झालेले आहे किंवा अन्नरस जो आहे त्याचे शोषण करत असतात. यांना शोषणेंद्रिय असे म्हणतात. शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे मोठे आतडे. लहान आतड्यामध्ये जे अन्न पचत नाही ते मोठ्या आतड्यामध्ये जाते आणि मोठ्या आतड्यामध्ये यातील जास्तीचे पाणी जे आहे ते शोषले जाते. मोठ्या आतड्यामार्फत टाकाऊ पदार्थातील जास्तीचे पाणी शोषल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. नंतर असे टाकाऊ पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराच्या बाहेर फेकले जातात. तर नंतर आहे ते दात. इथे एक दाताचं तुम्हाला चित्र दिसत आहे, ठीक आहे, आकृती दिसत आहे. तर या दातावरती तुम्हाला इनॅमल नावाचा भाग दिसत आहे आणि त्याच्याच खाली डेंटाइन नावाचा सुद्धा तुम्हाला भाग दिसत असेल. तर दात किडतो म्हणजे नक्की काय होतं, तर हे इनॅमल आणि डेंटाइन जे आहे हा भाग जो आहे तो झिजायला सुरुवात होत असते. आता समजा तुम्ही साखरयुक्त पदार्थ आपण ज्यावेळेस खातो त्यावेळी बॅक्टेरिया काय करतात, दातावरती आम्ल तयार करतात आणि हे आम्ल जे आहे ते आम्ल ह्या इनॅमल वरती साठल्यामुळं हळूहळू हे इनॅमल जे आहे त्या ऍसिडमुळे त्याची झीज होण्यास सुरुवात होते आणि डेंटाइन सुद्धा झिजत जाते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, दात किडणे असे म्हणू शकतो. म्हणूनच आपण काय म्हणतो की कोणताही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरावी किंवा ब्रश करावा, जेणेकरून आपले दात हे निरोगी राहतील. नाही तर काय होतं, तर दाताच्या पोकळीमध्ये एक पिवळट पांढरट रंगाचा लगदासारखा भाग तयार होतो, जो बॅक्टेरियांचा असतो आणि तो काय करतो, आपल्या दातावरती, हिरड्यावरती हल्ला करतो आणि आपले दात जे आहेत ते किडायला सुरुवात होते. म्हणून अन्न खाल्ल्यानंतर ब्रश करणे, चूळ भरणे अत्यंत गरजेचे आहे. नंतर आपल्या या धड्यामध्ये श्वसनाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय म्हणजे, तर आपण वायू कोणता आतमध्ये घेतो, तर आपण म्हणतो प्राणवायू किंवा ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. पण जो बाहेर सोडला जातो, उत्सर्जित केला जातो, तो कोणता वायू, तर तो आहे कार्बन डायऑक्साईड, CO2. मग आपण आता हे ओळखायचं कसं की निघणारा वायू कार्बन डायऑक्साईडच आहे. याच्यासाठी आपल्या धड्यातील पेज नंबर 83 वरती एक छोटासा प्रयोग देखील दिलेला आहे. तर एका काचेच्या नळीमध्ये चुन्याची निवळी घ्यायची
आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पिचकारीनं हवा सोडली तर बाहेरचा जो काही वायू आहे तो त्या चुन्याच्या निवडीमध्ये शिरेल, पण तिथे कोणत्याही प्रकारचा रंग बदल आपल्याला पाहायला मिळणार नाही. परंतु जर नळीने तुम्ही ह्या चुन्याच्या निवडीमध्ये फुंकला तर ती दुधी रंगाची बनते, कारण ज्यावेळी चुन्याच्या निवडीतून कार्बन डायऑक्साईड जातो किंवा पास होतो त्यावेळी चुन्याची निवडी जी आहे ती दुधी रंगाची होते. या प्रयोगावरून आपण असे म्हणू शकतो की आपल्या श्वास उत्सर्जन किंवा श्वासोच्छवास जो आहे त्यातला उच्छवास जो आहे त्या उच्छवासामार्फत कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. पचन संस्थेमध्ये पचन झाल्यानंतर निर्माण होणारे ग्लुकोज हे प्रत्येक पेशीपर्यंत पुरविले जाते आणि ह्याच ग्लुकोज पासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते. या ग्लुकोजच्या विघटनाच्या क्रियेला आपण पायरुवेट असे म्हणतो. मग पायरुवेटची व्याख्या कशी करावी तर 6 कार्बन रेणूंचे जेव्हा 3 कार्बन रेणूमध्ये रूपांतर होते आणि ऊर्जा प्राप्ती होते यालाच आपण पायरुवेट क्रिया असे म्हणू शकतो. प्राण्यामध्ये सनील श्वसन आणि अनानील श्वसन असे आपल्याला श्वसनाचे प्रकार पाहायला मिळतात. सनील श्वसन म्हणजे जे सजीव ऑक्सिजनचा श्वसनासाठी उपयोग करतात आणि अनानील श्वसन करणारे म्हणजे जसे ईस्ट जे आहे यांना ऑक्सिजनची गरज नसते. मग याच्यामध्ये पायरुवेट क्रिया कशा पद्धतीने घडते तर ऑक्सिजनची अनुपस्थितीमध्ये ईस्टमध्ये इथेनॉल, कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही क्रिया पाहायला मिळते. इथेनॉल म्हणजे ज्याला आपण अल्कोहोल असे म्हणतो. साखर कारखान्यामध्ये सर्वच साखरेचे स्फटिकीकरण होत नाही तर यातील काही साखर जी आहे ती द्रव रूपामध्ये म्हणजे काकवीच्या स्वरूपामध्ये असते. मग अशा वेळी काय केले जाते तर 90% पाणी आणि 10% काकवी आणि याच्यामध्ये ईस्ट योग्य प्रमाणामध्ये घालून फर्मेंटेशन किंवा आंबविण्याची क्रिया घडविली जाते ज्याच्यातून आपल्याला अल्कोहोल किंवा इथेनॉल मिळते. आता आपण सनील श्वसन करणाऱ्या सजीवांमध्ये पाहूया. तर मानवामध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये रक्त जे आहे याच्यामध्ये ऑक्सिजनचं वहन करणारा घटक म्हणजे हिमोग्लोबिन असतो. मग जितक्या प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन जास्त तितका ऑक्सिजनचा पुरवठा देखील जास्त होतो. पण काही व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन हे कमी प्रमाणामध्ये असते, त्याला आपण रक्ताचं कमी प्रमाण असे देखील म्हणतो. तर यामध्ये ऑक्सिजनचा अभाव असतो. त्यामुळे पायरुवेट क्रिया इथे 2 पद्धतीने घडते. ऑक्सिजनचा अभाव असताना आणि ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये असताना, म्हणजे हिमोग्लोबिन कमी असताना आणि हिमोग्लोबिन जास्त असताना असे म्हटले तरी चालेल. ज्यावेळी ऑक्सिजनचा अभाव असतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असते त्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. तर अशा वेळी कशाही पद्धतीने ऊर्जा मुक्त केलीच पाहिजे हे आपले शरीर त्या पद्धतीनंच करते. मग यामध्ये ऑक्सिजनचा अभाव होतो व आपल्या स्नायूपेशीमध्ये लॅक्टिक डायऑक्साईड आणि ऊर्जा मुक्त होत असते. म्हणजे जिथे कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा मुक्त व्हायला हवी तिथे लॅक्टिक डायऑक्साईड तयार होते आणि ह्या लॅक्टिक आम्लामुळेच आपल्या शरीरामध्ये म्हणजे पायांच्या पोटऱ्यामध्ये पेटके चढायला सुरुवात होते, ज्याला आपण अशक्तपणा आला असं म्हणतो. पण याच्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे जी ग्लुकोजचे विघटन होते ते ऑक्सिजनच्या अभावामध्ये घडविले जाते, म्हणूनच आपल्या पायांना क्रॅम्प्स किंवा पेटके चढतात. ज्यावेळी ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये उपस्थित असतो यावेळी कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा यांची निर्मिती होत असते. तर हे सर्व ऊर्जेचं जे केंद्र आहे पेशीतलं हे आपण कलकणुना म्हणतो. जीवन प्रक्रियेमधील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली श्वसन संस्था. तर या श्वसन संस्थेमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे भाग आहेत, ते म्हणजे नाकाची पोकळी, तोंडाची पोकळी, घसा, स्वरयंत्र, याच्यानंतर श्वासनलिका आणि नंतर ह्याचे 2 भाग पडतात, ते म्हणजे डावे फुफ्फुस आणि उजवे फुफ्फुस. तर याच्यामध्ये तोंडामध्ये एपिग्लॉटिस नावाचा एक पडदा असतो जो काय करतो, आपण अन्न खात असताना तो बंद होतो व श्वास घेताना तो उघडा होतो, जेणेकरून
हवा जी आहे ही फुफ्फुसापर्यंत पोचविली जाते. तर हा भाग महत्त्वाचा का आहे? कारण आपल्या प्रत्येक पेशीमध्ये निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर फेकून देणे आणि ऑक्सिजन पुन्हा रक्तामध्ये मिसळणे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका फुफ्फुस बजावत असते. तर याच्यामध्ये जे दोन भाग पडतात, डावे आणि उजवे फुफ्फुस, यातील डाव्या फुफ्फुसाचा आकार हा नेहमी लहान असतो. याचे कारण म्हणजे डाव्या बाजूला हृदय असते. या हृदयाने येथील जागा व्याप्त केल्यामुळे डाव्या फुफ्फुसाचा आकार हा उजव्या फुफ्फुसाच्या आकारापेक्षा लहान असतो. नंतर आपण ज्यावेळी हवा आतमध्ये घेतो त्यावेळी ती नाकामधून गाळली जाते. यामध्ये नाकामध्ये असणारे जे काही केस आहेत किंवा श्लेष्मल भाग आहे याच्यामध्ये धुलीकण किंवा इतर कण चिकटले जातात व शुद्ध स्वरूपातील हवा आपल्या फुफ्फुसामध्ये पोचविली जाते. इथे तुम्हाला द्राक्षासारखा भाग दिसेल. तर हे नक्की काय आहे? तर याला अल्व्हिओलाई किंवा मराठीमध्ये वायुकोश असे म्हणतात. तर ह्या वायुकोशांची रचना इथे आकृतीत दाखविल्याप्रमाणे दिसते. कारण फुफ्फुसामध्ये श्वसन मार्ग काय होत जातो तर पुन्हा दुभागला जातो. शेवटी अगदी लहान नलिका तयार होतात आणि त्या नलिकांच्या टोकांना काय असतात तर हे अल्व्हिओलाई किंवा वायुकोश असतात. तर हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. तर याच्यामध्ये असणारे जे रक्तजाळे आहे किंवा केशवाहिन्यांचे जाळे आहे हे काय करतं तर हिमोग्लोबिननं आणलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं आणि फुफ्फुसामध्ये आलेल्या हवेतील ऑक्सिजन विरघळून तो पुन्हा रक्तामध्ये सोडतं. यामुळे रक्त जे बनतं ते शुद्ध स्वरूपाचं असतं आणि आपल्याला नको असणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर फेकला जातो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की रक्त शुद्धीकरण करण्यामध्ये महत्त्वाचा भाग कोण आहे तर आपलं फुफ्फुस आहे, जे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करतं. नंतर इथे तुम्हाला दोन चित्र दिसतील. तर हे आपलं पुस्तकातली मानवी श्वसन संस्था आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी व्यक्ती धूम्रपान करतात, काही व्यक्ती म्हणण्यापेक्षा बऱ्याच व्यक्ती, की हल्ली तरुण पिढीमध्ये तर हे फॅडच आलेलं आहे, सिगारेट ओढणे, बिड्या ओढणे. ठीक आहे. तर यावेळी धूम्रपान करू नका असं सतत का सांगितलं जातं तर धूम्रपान जे आहे याच्यातील जो वायू आहे कार्बन मोनॉक्साईड सारखा घातक वायू हा काय करतो तर आपल्या श्वसन नलिकेच्या मध्ये केसासारखी रचना असणारे भाग असतात. काय म्हटलं मी? श्वसन नलिकेमध्ये लहान केसासारखे भाग असतात ज्याला आपण काय म्हणतो तर सिलिया असं म्हणतो. तर ही जी सिलिया आहे ती काय करते तर ज्यावेळी आपण प्रत्येक वेळेस श्वास घेतो त्यावेळेस नाकामार्फत काही शुद्ध हवा आतमध्ये जात नाही. तर त्या वायूपासून रोगाणू असतील, धूळ असेल किंवा इतर हानिकारक कण असतील तर हे जे कण आहे ते हटवण्याचं कार्य कोण करत असते तर ही सिलिया करत असते. पण ज्यावेळी धूम्रपान करणारी व्यक्ती असेल तर त्यावेळी काय घडतं तर हे जे सगळे सिलिया आहेत श्वासनलिकेतील केसासारखे भाग आहेत ते जळून जातात आणि जळाल्यामुळं काय होणार आहे तर रोगाणू, धूळ ही जी काय आहे ती फुफ्फुसामध्ये डायरेक्ट काय करते प्रवेश करते आणि यामुळे इथं एक तुम्हाला चित्र दिसेल. या चित्रामध्ये गाठ सारखा भाग दिसेल फुफ्फुसामध्ये. हा आहे कॅन्सरचा भाग ज्याला आपण मराठीमध्ये कर्करोग असे म्हणतो. त्यामुळे धूम्रपान हे काय केले जाते टाळावे असे म्हटले जाते. तर इथं आकृतीमध्ये आपल्या हृदयाचं आकृती इथं किंवा चित्र दिलेलं आहे. तर आपला पंप म्हणजे हृदय. तर हे हृदय स्नायूंनी बनलेलं आहे. तर हृदयाचा स्नायूंचा जो प्रकार आहे याला ऐच्छिक स्नायू असं म्हणतात. तर आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे स्नायू असतात, ऐच्छिक स्नायू आणि
अनैच्छिक स्नायू. तर आपल्याला शब्दामध्येच त्या काय मिळेल, त्याची व्याख्या समजेल. तर हे ऐच्छिक स्नायू किंवा दुसरा भाग म्हणजे अनैच्छिक स्नायू म्हणजे काय, तर याची व्याख्या आपल्याला समजेल की जे आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करतात अशा स्नायूंना आपण ऐच्छिक स्नायू असे म्हणतो. जसे आपले डोळे, आपले हात किंवा पाय हे आपल्या इच्छेनुसार कार्य करतात. पण हृदय किंवा आतड्यांची हालचाल असू दे, ठीक आहे, किंवा पचनक्रिया जी आहे, ह्या सर्व अनैच्छिक क्रिया आहेत. किंवा फुफ्फुस जे आहे त्याची हालचाल सुद्धा अनैच्छिक आहे. तर हृदय हे आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नाही, म्हणून हृदयाला आपण काय म्हणतो, अनैच्छिक स्नायू असे म्हणतो. ते आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला असते. आकार आपल्या हाताच्या मुठी इतका असतो, म्हणजे बंद मुठी इतका असतो. तर या हृदयाला किती कप्पे असतात, तर 4 कप्पे असतात. आणि ऑक्सिजन युक्त रक्त जे आहे ते सर्वप्रथम डाव्या कर्णिकेमध्ये असते. मग ते साठल्यानं काय होईल, ती प्रसरण पावते. म्हणजे लक्षात घ्या, जे शुद्ध रक्त आहे, जे कुठून आलेलं आहे, फुफ्फुसाकडून आलेलं आहे, कारण फुफ्फुसामार्फतच ऑक्सिजन आपल्याला मिळतो. तर हे असं ऑक्सिजन युक्त शुद्ध असं रक्त डाव्या कर्णिकेत प्रथम येतं. मग ते साठल्यामुळं काय होईल, तर ही डावी कर्णिका प्रसरण पावते. नंतर डावी कर्णिका पुन्हा आकुंचन पावते. ती आकुंचन पावल्यामुळं ते रक्त जे आहे ते डाव्या जवनिकेत असते आणि जाते. त्याच्यानंतर ऑक्सिजन विरहित जे रक्त आहे, म्हणजे जे शरीराच्या इतर भागाकडून शुद्धीकरणासाठी हृदयाकडे पाठवले जातं, असं जे ऑक्सिजन विरहित रक्त आहे ते हृदयाच्या सर्वप्रथम कुठल्या कप्प्यामध्ये येतं, तर उजव्या कर्णिकेमध्ये येतं. तर उजवी कर्णिका जी आहे ती काय होईल, लगेच प्रसरण पावेल. आणि जेव्हा उजवी कर्णिका पुन्हा आकुंचन पावते तेव्हा उजवी जवनिका प्रसरण पावते. म्हणजे तिचं आकुंचन झाल्यानंतर जवनिका प्रसरण पावते आणि रक्त कुठे जाईल, मग उजव्या जवनिकेमध्ये येईल. आणि मग ते शेवटी फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. फुफ्फुसाकडे का पाठवलं जातं, तर ते शुद्ध बनण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो घेण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो काढून टाकण्यासाठी. तर इथं हृदयाला 4 कप्पे असतात. वरच्या बाजूला जे दिसतंय त्याला उजवी कर्णिका असं म्हणतात आणि इथं खालील बाजूला आहे ती उजवी जवनिका. सेम तसंच दुसऱ्या डाव्या बाजूला इथं पाहिलं असतं तर डावी वरच्या बाजूला आहे ती कर्णिका म्हणतात आणि खाली आहे ती डावी जवनिका असे म्हणतात. तर इथं पण आपल्याला हृदयाचं जी आकृती आहे ती पाहायला मिळेल. इथं महाप्रवाहिनी आहे, क्लोम प्रवाहिनी, क्लोम प्रतिवाहिनी, डावी कर्णिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, उजवी जवनिका. ठीक आहे. तर याच्यानंतर जे आपलं हृदय आहे ते त्याचा आराखडा दाखवण्यासाठी इथं एक आकृती आहे. तर त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन आणि कार्बनचे वहन त्यांची अदलाबदल दाखविणारा हा फक्त आराखडा आहे. त्यामुळं ही हृदयाची अशी आकृती नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी अतिशय सोप्या रीतीनं केलेली आहे. हा निळा भाग जो आहे हा अशुद्ध रक्ताचा आणि लाल जो भाग आहे तो शुद्ध रक्ताचा आहे. आता आपण काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न आहे, सस्तन प्राण्यामध्ये हृदयाला 4 कप्पे का असतात? तर मानव देखील सस्तन प्राणी आहे आणि सर्व सस्तन प्राणी जे आहेत ते उष्णरक्तीय असतात. उष्णरक्तीय म्हणजे काय, तर शरीराचे तापमान हे बाह्य तापमानानुसार बदलत नाही. मानवाचे तापमान शरीराचे किती असते, तर ते 37 डिग्री सेल्सिअस इतके असते. ते स्थिर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा होणे गरजेचे असते. म्हणून प्राण्यामध्ये, सस्तन प्राण्यामध्ये हृदयाला 4 कप्पे असतात. दुसरा प्रश्न आहे, पाण्यातील प्राण्यांचा श्वसनाचा वेग जमिनीवरील प्राण्यांपेक्षा जास्त का असतो? जमिनीवरती जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन उपलब्ध आहे, पण पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी असते. म्हणून जास्तीत जास्त ऑक्सिजन प्राप्त करण्यासाठी जलीय प्राणी जसे की मासा यांचा श्वसनाचा वेग किंवा दर हा जास्त असतो.
तिसरा प्रश्न आहे हृदयाचे स्नायू का थकत नाहीत? तर हृदय हे एक अनैच्छिक स्नायूचे उदाहरण आहे, म्हणजे ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत. हृदयाचे स्नायू हे इतर स्नायूंपेक्षा शक्तिशाली असतात. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे हृदयामध्ये कलकणूंचं प्रमाण हे आपल्याला अधिक पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या शरीराच्या मानानं सर्वात अधिक कलकणू हे हृदयामध्ये असतात, ज्यांना आपण ऊर्जा केंद्र असं देखील म्हणतो. त्यामुळे कलकणू जास्तीत जास्त ऊर्जा पुरवठा करण्याचं काम करतात, म्हणून हृदयाचे स्नायू जे आहेत हे थकत नाहीत. चौथा प्रश्न आहे हृदयाला झडपा का असतात? तर अशुद्ध आणि शुद्ध रक्त सेपरेट ठेवण्यासाठी किंवा ते एकत्रित येऊ नये, एकत्रित मिक्स होऊ नये म्हणून हृदयाला झडपा असतात. ही आकृती महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने. नंतर आहे ते म्हणजे द्विअभिसरण. तर द्विअभिसरण ह्या शब्दातच आपल्याला व्याख्या समजते. तर पृष्ठवंशीय प्राणी असतात. म्हणजे आता पृष्ठवंशीय म्हणजे काय? ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो आपण त्याला पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो. तर पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये रक्ताचं काय होतं? वहनाच्या रक्त ज्यावेळेस वाहतं त्यावेळेस वहनाच्या प्रत्येक चक्रामध्ये रक्त हृदयातून दोनदा जाते. तर दोनदा का जाते? तर एकदा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो सोडण्यासाठी जाणार, पुन्हा ऑक्सिजन घेऊन फुफ्फुसाकडून ते पुन्हा हृदयातून येणार. आणि यावेळेस फक्त आपलं एक चक्र पूर्ण होतं. म्हणजे एका चक्रामध्ये दोनदा रक्ताला कशातून जावं लागतं? तर हृदयातून जावं लागतं. म्हणून आपण त्याला म्हणतो द्विअभिसरण क्रिया असे म्हणतो. म्हणजे हा द्विअभिसरण प्रकार आहे रक्त पुरवठ्याचा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे तो म्हणजे रक्तदाब, ब्लड प्रेशर. तर ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब म्हणजे काय? तर रक्तवाहिनीच्या म्हणजे आपल्या ज्या काही रक्ताचं वहन करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिनीच्या भित्तीवर रक्ताचा पडणारा जोर म्हणजेच रक्तदाब होय. आपण म्हणतो ना बीपी हाय झालाय, बीपी लो झालाय, म्हणजे नक्की काय असतं? तर आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अति प्रमाणामध्ये मांसाहारी पदार्थ, तेलकट पदार्थ खाल्ला की तिथे कोलेस्टेरॉल नावाचा एक पदार्थ साठतो, चरबीयुक्त, जो काय करतो तर त्या रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण करतो. मग हृदयाला त्याचं पंपिंग करताना, रक्ताचं पंपिंग करत असताना फार दाब सहन करावा लागतो, जो कशावरती पडतो? तर रक्तवाहिनीच्या भित्तीवरती. ह्यालाच आपण म्हणतो रक्तदाब. तर रक्तदाबाचे पुन्हा प्रकार आहेत सिस्टोलिक दाब आणि डायस्टोलिक दाब. तर सिस्टोलिक दाब म्हणजे काय? तर जे जवनिका आहेत, कारण आपण जवनिका, कर्णिका हा भाग हृदयाचा बघितला, तर त्या जवनिका ज्यावेळेस आकुंचन पावतात तेव्हा प्रवाहिनीच्या आतमध्ये असणाऱ्या दाबाला, प्रवाहिनीच्या आतमध्ये असणाऱ्या दाबाला, आता प्रवाहिनी म्हणजे काय? तर हृदयाकडून शरीराच्या विविध भागांना रक्त पुरविणाऱ्या नलिकांना प्रवाहिनी म्हणतात. आता हृदयाकडून म्हणजे कसलं रक्त असावं? हे शुद्ध रक्त, ऑक्सिजनयुक्त रक्त. तर हे हृदयाकडून कुठं पोचवलं जातं? शरीराच्या सर्व भागापर्यंत. ठीक आहे. ज्या तुम्हाला शरीराच्या वरती नसा आपल्या डोळ्यांना दिसतात त्या प्रतिवाहिनीच्या असतात, अशुद्ध रक्ताच्या असतात. आणि शुद्ध रक्ताच्या ज्या वाहिन्या आहेत ह्या खोलवर असतात. हा भाग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. तर प्रवाहिनी म्हणजे काय? तर हृदयाकडून शरीराच्या विविध भागांना रक्त पुरविणाऱ्या नलिकांना प्रवाहिनी असे म्हणतात. आणि प्रतिवाहिनी म्हणजे काय? तर शरीराच्या विविध भागाकडून, म्हणजे कुठलं बघा? ऑक्सिजन विरहित रक्त हृदयाकडे रक्त पुरवणाऱ्या नलिकांना प्रतिवाहिनी असे म्हणतात. म्हणून आपल्या डोळ्यांना कोणत्या दिसतात? त्या प्रतिवाहिन्या. प्रवाहिन्या दिसत नाहीत, तर त्या खोलवर असतात. तर आता लक्षात आलं असेल. तर बघूया सिस्टोलिक दाब. तर जवनिकेच्या आकुंचनाच्या वेळी प्रवाहिनीच्या आतमध्ये, आता इथं प्रवाहिनी म्हटले म्हणजे कुठलं? शुद्ध रक्त पुरवणारी वाहिनी. ठीक आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या दाबाला काय म्हणतात? तर सिस्टोलिक दाब. आणि डायस्टोलिक दाब म्हणजे काय? जवनिकेच्या प्रसरणाच्या वेळी प्रवाहिनीच्या आतमध्ये असणाऱ्या दाबाला डायस्टोलिक दाब म्हणतात. म्हणजे आकुंचनाच्या वेळी दाब निर्माण होईल त्याला सिस्टोलिक म्हणायचं, आणि प्रसरणाच्या वेळी दाब निर्माण होईल त्याला डायस्टोलिक दाब म्हणायचं.
तर हा रक्तदाब कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने मोजला जातो, तर त्याला म्हणतात स्पिग्मोमॅनोमीटर. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर बघितलं असेल की आपल्या हाताला एक प्रकारची पट्टी बांधली जाते, मग पंपिंग केलं जातं आणि तो दाबल्यानंतर मग डॉक्टर तुम्हाला तुमचा बीपी किती आहे, लो आहे, हाय आहे किंवा योग्य आहे असं सांगतात. तो म्हणजे ते उपकरण म्हणजे स्पिग्मोमॅनोमीटर. तर रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात, स्पिग्मोमॅनोमीटर असे म्हणतात. तर आता याच्यातून मगाशी 4 प्रश्न विचारलेले होते, त्यांच्या उत्तरावरती आपण चर्चा बघूया. तर सस्तन प्राण्यांमध्ये हृदयाला 4 कप्पे का असतात, तर सस्तन प्राणी जे आहेत हे कसे आहेत, उष्ण रक्तीय. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, शीत रक्तीय आणि उष्ण रक्तीय. तर शीत रक्तीय म्हणजे काय, तर काही जे सजीव आहेत म्हणजे जलचर आहेत, थोडे उभयचर आहेत, ठीक आहे, सरपटणारा प्राणी वर्ग आहे, ह्यांच्या शरीराचं तापमान हे बाह्य परिसरातील तापमानावरती अवलंबून असतं. म्हणजे ते तापमान वाढलं की त्यांचं पण तापमान वाढतं, बाहेरचं तापमान कमी झालं तर त्यांचं पण तापमान कमी होतं. ह्याला म्हणतात शीत रक्तीय. मग सस्तन प्राणी जे आहेत ते उष्ण रक्तीय आहेत. आता सस्तन प्राण्यामध्ये आपलंच उदाहरण आपण घेऊ शकतो. म्हणजे बाह्य तापमान काहीही असू देत पण आपल्या शरीराचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलं जातं. याला म्हणतात उष्ण रक्तीय. मग हे तापमान जे आहे ते स्थिर ठेवण्यासाठी हृदयामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन युक्त रक्त पुरवठा होणं गरजेचं आहे. म्हणजे उच्च प्रतीचा ऑक्सिजनचा पुरवठा करणं गरजेचं आहे. म्हणून सस्तन प्राण्यामध्ये हृदयाला किती कप्पे असतात, तर 4 कप्पे असतात. तर अजून एक प्रश्न आपण पाहिला होता, तर तो कोणता, तर ज्यावेळी माशासारखा जलचर प्राणी आहे किंवा इतर काही जलचर प्राणी असतील त्यांचा श्वसनाचा वेग हा आमच्यापेक्षा अधिक असतो. तर याचं कारण काय, तर हवेमध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये आहे उपलब्ध, पण पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे कसं आहे, तर कमी आहे. मग त्यामुळं काय करावं लागतं ह्या जलचर सजीवांना किंवा माशांना, त्यांना श्वसनाचा वेग हा काय करावा लागतो, जास्त ठेवावा लागतो. लक्षात आलं. तर हा यावर्षी पण विचारलेला प्रश्न होता. दुसरं अजून एक महत्वाचं सांगायचं झालं तर आपलं हृदय जे आहे हे थकत का नाही, तर एक हृदय अनैच्छिक स्नायू आहे. विचार करा, जन्माला येण्यापूर्वी म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना ते मरेपर्यंत हृदय आपलं न थकता कार्य करत असतं. तर त्याचं महत्वाचं कारण आहे तो अनैच्छिक आहे. ठीक आहे, म्हणजे हृदयाचे स्नायू कसे आहेत, अनैच्छिक आहेत. ते अतिशय स्ट्रॉंग स्नायूंनी बनलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे शक्तिशाली स्नायूने बनलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलकणूंची संख्या फार आहे. तर हे कलकणू जे आहेत हेच आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात करतात. कारण एक सांगितलेलं होतं ना, कीटकांमध्ये कलकणूंची संख्या जास्त का असते किंवा पक्ष्यामध्ये, तर त्यांना उडण्यासाठी रक्त पुरवठ्याद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांच्यामध्ये कलकणूंची संख्या जास्त असते. सेम तेच आहे की हृदय कंटिन्युअस काम करत असतं, म्हणजे त्याला ऑक्सिजनचा पुरवठा होणं जास्त प्रमाणात गरजेचं आहे, म्हणून तिथं कलकणूंची संख्या कशी आहे, जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये पेसमेकर नावाचा सुद्धा एक प्रकारचा अवयव असतो जो कंटिन्युअस हृदयाला काय करत असतो, तर कार्यरत ठेवत असतो. नंतर आहे ते म्हणजे आपलं जे रक्त आहे त्या रक्तातले घटक बघायचे आहेत. तर रक्त नुसतं लाल रंगाने दिसतं माहिती आपल्याला, मग आपल्याला काय वाटेल ते एकाच प्रकारच्या घटकांनी बनलंय, तर नाही. तर रक्तामध्ये अजून बऱ्याचशा पेशी असतात ज्याच्यानं ते बनलेलं आहे. ते म्हणजे रेड ब्लड सेल म्हणजे लाल रक्त पेशी, न्यूट्रोफिल्स असतात, लिम्फोसाइट्स असतात, मोनोसाइट्स असतात, बेसोफिल असतात, ब्लड प्लेटलेट्स किंवा आपण त्याला रक्तबिंबिका असे म्हणू शकतो, आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात. तर ह्या लाल रक्तपेशी अशा दिसतात आपल्याला, द्विवक्राकार असतात आणि त्या रंगाने कशा आहेत, लाल आहेत. आणि इथंच दोन्ही दिलेले आहे बघा,
तर पांढरी रक्तपेशी पण दिलेली आहे, WBC म्हणतो, व्हाईट ब्लड सेल, ज्या प्रत्येक रोगामध्ये त्या रोगाणूंच्या विरुद्ध, बॅक्टेरियांच्या विरुद्ध किंवा इतर आलेल्या नको असलेल्या व्हायरसच्या विरुद्ध लढण्याचं कार्य ह्या पांढऱ्या पेशी करत असतात. आणि ह्या लाल रक्तपेशी ज्या आहेत ते हिमोग्लोबिनचा पुरवठा करतात किंवा ऑक्सिजनचा पुरवठा करतात. नंतर शरीरात आहे ती लिंफ रचना. तर आता एक महत्वाचं मगाशी बघितलं की तुम्ही प्रवाहिन्या म्हणजे काय पाहिलो आपण, प्रतिवाहिनी म्हणजे काय पाहिलो. ठीक आहे. तर रक्तामध्ये अजून एक द्रव आहे तो म्हणजे लिंफ. रक्त पातळ जे आहे ना ते ह्या लिंफमुळे असतं आणि त्या रंगानं ट्रान्सपरंट आहे किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही आहे, पण तरी सुद्धा आपल्याला रक्त लाल रंगाचं दिसतं, ते म्हणजे हिमोग्लोबिनमुळं. तर जे महाप्रवाहिन्या आहेत, प्रतिवाहिन्या, प्रवाहिन्या ज्या काय आहेत ह्याच्या मार्फत डायरेक्ट आपण प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोचवू नाही शकत, कारण आपण आपल्या हाताच्या शिरा पाहिल्या असतील तर त्या आकाराने मोठ्या असतात. मग पेशीपर्यंत रक्त कसं पोचवलं जातं, तर त्याला आणखीन एक लहान रचना असते ती म्हणजे केशवाहिन्या. आणि अगदी एक पेशीची जितकी जाडी असावी तितकी या केशवाहिन्यांची जाडी असते. आणि ह्या केशवाहिन्या काय करतात, प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पुरवठा करतात. ठीक आहे. तर याच वेळी असते ते म्हणजे लिंफ. तर त्याला ज्यावेळी रक्तातून किंवा रक्तवाहिनीतून लिंफ आणि रक्त एकाच वेळेस प्रवाहित होतं, कुठपर्यंत जाण्यासाठी, तर पेशीपर्यंत जाण्यासाठी. पण पेशीपर्यंत जात असताना केशवाहिन्या सेपरेट होतात आणि लिंफ वाहिन्या ज्या आहेत त्या सेपरेट असतात. इथं लिंफ वाहिन्यांचं रचना दिलेली आहे मानवामध्ये किंवा पुरुषामध्ये कशी असते ती. ठीक आहे. तर हे लिंफ दिसायला असं असतं. तर हे जे लिंफ जे आहे ते म्हणजे नक्की काय, तर वहनामध्ये भाग घेणारा हा एक द्रव पदार्थ आहे ज्याला आपण उतिद्रव किंवा लिंफ असे म्हणतो. तर केशवाहिन्या ज्या आहेत त्यांना छोटी छिद्र असतात. मग अशी केशवाहिन्या आपण बघितलं ना, प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोचवणाऱ्या वाहिनीला केशवाहिनी असे म्हणतात. तर या छिद्रातून थोडा रक्तद्रव किंवा प्लाझ्मा, ठीक आहे, प्रोटीन्स, रक्तपेशी बाहेर पडतात आणि मग पेशी अंतर्गत ज्या पोकळ्या असतात त्याच्यामध्ये ते जाते आणि त्यांचे लिंफ किंवा उतिद्रव तयार होतो. तर हे लिंफ जे आहे ते रंगहीन असतं. त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कसं आहे, अत्यंत कमी. प्रथिनांचं प्रमाण कसं असतंय, अत्यंत कमी असते. नंतर ह्या पेशी अंतर्गत ज्या केशवाहिन्या आहेत ते एकत्रित येऊन एक लिंफ नलिका तयार होते. ती इथं आकृतीमध्ये तुम्हाला मानवाच्या दाखवलेली आहे. ठीक आहे. आणि त्याची प्रतिवाहिनी होते. आणि मग आतडं जे आहे, लहान आतडं, मग अशी पचनक्रिया सांगताना एक राहिलं बघा, तर लहान आतड्यामध्ये शोषणेंद्रिय असतात. ही लहान आतड्यामधली शोषणेंद्रिय बोटाच्या आकाराची असतात. तर ती काय करतात, जे लहान आतड्यामध्ये पचलेलं अन्न आहे त्यातलं जे अन्नरस आहे तर त्या शोषणेंद्रियामधलं जे रक्ताचं जाळ आहे ते काय करतं, तो अन्नरस शोषून घेतं. तर त्याच वेळी जे काही शोषून घेतलेले स्निग्ध पदार्थ असतात ते वाहून नेण्याचं कोण कार्य करतात, तर हे लिंफ करत असतं. नंतर पाहूया, आता इथे जी दाखवलेली आहे ती पांढरी रक्तपेशी किंवा त्याला आपण WBC असं म्हणतो, व्हाईट ब्लड सेल. तर आपला गैरसमज होईल की पांढरी रक्तपेशी ही फक्त याच प्रकारची असते का, नाही, तर त्याचे भरपूर प्रकार पडतात. ते प्रकार इथे दिलेले आहेत. तर याच्यामध्ये मोनोसाइट जी आहे इथं पॉइंटरनं दाखवायले ती, ठीक आहे. तर ही जी पेशी आहे ही बॅक्टेरियांना मारते. नंतर ह्यातलं लिम्फोसाइट जे आहे हे अँटीबॉडीज तयार करतं, जे काय करत असतं, बॅक्टेरिया, व्हायरस यांच्या विरुद्ध लढण्यास मदत करत असतं. ह्यातलं न्यूट्रोफिल जे आहे हे देखील बॅक्टेरिया किंवा कवक यांना मारण्याचं काम करत असतं. म्हणजे एकूणच ह्या इओसिनोफिल, बेसोफिल, लिम्फोसाइट, न्यूट्रोफिल आणि मोनोसाइट ह्या काय करत असतात पांढऱ्या रक्तपेशी, तर आपली रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ते वाढवण्याचं कार्य करत असतात. आता याच्याच खाली हे पॉइंटरनं दाखवत आहे
हे काय आहे? तर ज्यावेळेस आपल्याला जखम होते त्यावेळेस थोड्या वेळानंतरच आपला रक्तप्रवाह आपोआप थांबतो आणि तिथे जखम होते आणि ह्या जखमेवरती जी खपली धरली आपण असं म्हणतो ती दुसरं तिसरं काही नसून तर ह्या रक्तबिंबिका ज्या आहेत ज्याला आपण ब्लड प्लेटलेट्स असं म्हटलो त्यांचं रक्त जाळं तयार होतं आणि ते काय करतं रक्त जे प्रवाहित होतं ह्याचं क्लॉटिंग करतं किंवा ते गोठवण्याचं कार्य करत असतं. नंतर आहे ते वनस्पतीमधील वहन. तर वनस्पतीमधील जे काही वहन आहे, आता आपण आपल्या शरीरातलं वहन बघितलं ते रक्तवाहिन्यामार्फत होतं, ठीक आहे. प्रवाहिनी, प्रतिवाहिनी, महाप्रवाहिनी, केशवाहिनी, लिंफवाहिनी असं बघितलं. तर वनस्पतीमधील वहन कोणत्या प्रकारे होत असेल? तर वनस्पतीमध्ये वहन संस्था हे दोन प्रकारच्या आहेत. तर याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम असं म्हणू शकतो. आकृतीमध्ये दिलेलं आहे पहा. तर झायलेम आणि फ्लोएम. तर झायलेम म्हणजे काय? तर त्याला आपण प्रकाष्ठवाहिनी असे म्हणतो, ठीक आहे, किंवा त्याला आम्ही काय म्हणू शकतो? जलवाहिनी असं म्हणू शकतो. तर प्रकाष्ठवाहिनी म्हणजे काय? तर मुळांद्वारे शोषलेले क्षार आणि पाणी वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोचविणाऱ्या वाहिनीला आपण काय म्हणू शकतो? तर झायलेम किंवा प्रकाष्ठवाहिनी असे म्हणतो. सेम तसंच बाजूला हिरव्या रंगाचं इथं दिसेल बघा फ्लोएम लिहिलेलं आहे. तर हे फ्लोएम म्हणजे काय? तर रसवाहिनी. तर रसवाहिनी म्हणजे काय? तर पानांमध्ये तयार झालेलं अन्न किंवा अन्नरस जो आहे तो वनस्पतीच्या इतर भागापर्यंत जी वाहिनी पोचविण्याचं कार्य करते त्याला आपण काय म्हणतो? तर परिकाष्ठ वाहिनी किंवा फ्लोएम असे म्हणतो. हा भाग आपल्याला इयत्ता 8वी मध्ये पण झालेला आहे. तर इथली पहिलीच आकृती ह्या पेजवरची बघायची आहे. ट्रान्सपिरेशन असं लिहिलेलं ते म्हणजे बाष्पोत्सर्जन. तर बाष्पोत्सर्जन, बाष्प म्हणजे काय? पाण्याची वाफ, त्याचं उत्सर्जन. हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं बघा की ज्यावेळी मुळाद्वारे वनस्पती क्षार आणि पाणी शोषतात, ठीक आहे, तर हे पाणी जेवढा वापर करता येईल तितकं वनस्पती करेल, पण जे एक्सेस वॉटर किंवा जास्तीचं पाणी आहे ते वनस्पती कुठून बाहेर टाकणार? मुळाद्वारे तर टाकू नाही शकत. तर ह्या पानांच्या खाली जी त्वगरंध्र मगाशी पाहिली होती आपण, त्वगरंध्र, पर्णरंध्र किंवा त्याला स्टोमॅट असं म्हणतात, तर त्यांच्या मार्फत हे जास्तीचं पाणी बाहेर टाकलं जातं, ठीक आहे. तर यालाच या क्रियेमध्ये नक्की काय घडतं? तर वरती ज्यावेळेस हे स्टोमॅटा जे असतात तिथून पाणी ज्यावेळेस काय होतं बाहेर फेकलं जातं त्यावेळेस तिथं तर्शन दाब निर्माण होतो. तर्शन दाब म्हणजे हे पण आपल्याला 8वीला झालेलं आहे बघा. जेव्हा जास्त पाणी जे आहे ते कमी पाण्याकडे वाहून जाते, म्हणजे आता समजा एक ताट घेतलं, त्या ताटामध्ये आपण पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये जर स्पंज ठेवला तर काय होईल? तर जास्त पाणी जे आहे त्या भागाकडून त्या स्पंजमध्ये जे कमी पाण्याचा प्रवाह आहे तिथपर्यंत ते पाणी जातं. सेम तसं होतं इथून पाणी जे आहे ते तापमानामुळे बाहेर फेकलं जातं. मग इथे एक तर्शन दाब निर्माण होतो. कशामध्ये? तर पाण्यामध्ये तर्शन दाब निर्माण होतो आणि ह्या दाबामुळेच खालचं जे काही मुळांद्वारे शोषलेलं पाणी आहे ते वर खेचलं जातं. कारण आपण एक विचार करायला हवा की गुरुत्वाकर्षण दिशेच्या विरुद्ध दिशेने हे पाणी वर कसं काय जात असेल? तर त्याला कारणीभूत आहे तो म्हणजे तर्शनाचा दाब. आणि ज्याच्यामध्ये महत्वाची भूमिका इथं जे काही त्वगरंध्र दिलेले आहेत बघा, पर्णरंध्र, हे बजावत असतात. आता आपण पहिलं पाण्याचं जे काही उत्सर्जन आहे वनस्पती कशा करतात याच्यानंतर पाहायचंय ते म्हणजे मानवातील उत्सर्जन. तर मानवातल्या उत्सर्जन मध्ये आपण पहिला एक भाग बघितलेला होता तो म्हणजे कोणता? तर लहान आतड्यामधले जे काही न पचलेलं अन्न आहे ते मोठ्या आतड्यामध्ये ढकललं जातं. मोठ्या आतड्यामधून तर मोठ्या आतड्यामधून काय केलं जातं? ते गुदद्वारामार्फत बाहेर फेकलं जातं. तिथं पण स्फिंक्टर नावाचे अवयव असतात आणि ते मोठ्या आतड्याच्या हालचालीवरती नियंत्रण ठेवत असतात, ठीक आहे. तर अजून एक उत्सर्जन क्रिया मानवातली आहे आणि ती म्हणजे मूत्र विसर्जन क्रिया, जी अतिशय महत्वाची क्रिया आहे. तर मानवामधील उत्सर्जन क्रिया
जी घडते ही महत्वाच्या अवयवामध्ये आणि ती म्हणजे आपली किडनी किंवा मूत्रपिंड. तर मानवामध्ये 2 मूत्रपिंड असतात. ठीक आहे. 2 मूत्रपिंड, इथं दिसणाऱ्या 2 मूत्रवाहिका, मूत्राशय आणि मूत्रवाहिनी. आणि ही जी आहे मूत्रपिंडाची जोडी ती पाठीच्या कणा जो आहे आपला पाठीचा त्याच्या दोन्ही बाजूला उदरपोकळीमध्ये असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर ह्या 2 किडन्या आहेत. आता तुम्ही म्हणणार रक्त शुद्धीकरण करण्यामध्ये एकूणच आपण म्हणतो की रक्त शुद्ध करणारा भाग काय आहे? हृदय आहे. पण हृदय हे जस्ट एक पंप आहे. ठीक आहे. तिथं रक्ताचं शुद्धीकरण होत नाही, तर ते पंपिंग करून काय करतं? रक्ताचं वहन करण्यास मदत करत असतं. तर यातला पूर्ण रक्त शुद्धीकरणात महत्वाचे 3 भाग आहेत: फुफ्फुस, हृदय आणि किडनी. तर असं का म्हटलं? तर प्रत्येक पेशीमध्ये जो निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड आहे, हा काय झाला? हिमोग्लोबिन जे आहे त्यानं कुठं वाहून नेला? पहिल्यांदा हृदयाकडे. मग हृदय त्याला कुणाकडे पाठवतंय? फुफ्फुसाकडे. मग फुफ्फुस जे आहे त्यातल्या वायुकोशामार्फत काय करतं? तर कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतं, ऑक्सिजन घेतं. पुन्हा हे रक्त कुठे येतं? हृदयाकडे. हृदयातून ते पुन्हा कुठं पोचवलं जातं? शरीराच्या इतर भागापर्यंत. मग आपल्यामध्ये नुसता टाकाऊ पदार्थ म्हणजे कार्बन डायऑक्साईड इतकाच आहे का? तर नाही. तर नत्रयुक्त, नायट्रोजनयुक्त काही टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये जी क्रिया आहे ती घडते ती किडनीमध्ये. म्हणजे आता समजा कार्बन डायऑक्साईड असलेलं अशुद्ध रक्त किंवा पेशीनं जे काही टाकाऊ पदार्थ टाकलेले आहेत, असं रक्त जे आहे ते सर्वप्रथम कुणाकडे जातं? तर आपल्या मूत्रपिंडाकडे. म्हणजे कुणाकडे गेलं? किडनीकडे. तर ही किडनी जी आहे ती काय करते? तर ते आपण पाहायचं आहे. तर ही किडनी म्हणजे एक गाळणी आहे. ठीक आहे. तर काय होतं? इथं रक्त गाळलं जातं. मग तुम्ही म्हणणार रक्त गाळलं तर आहे तसं रक्त मूत्रामार्फत बाहेर पडायला हवं, तर तसं होत नाही. तर ही गाळणी जी आहे ती म्हणजे ऍक्च्युली नेफ्रॉनची रचना. इथे किडनीचा भाग दिसेल तुम्हाला. ठीक आहे. सेक्शन दिलेला आहे, कट दाखवलेला आहे आणि त्याच्या बाजूला आहे ती आपली पुस्तकातली नेफ्रॉनची रचना. सेम तशी 3D रचना पण आहे. तर ही झाली आपली मूत्रपिंडाची गाळणी. तर इथं काय होतं? जे काही नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत, युरिया सारखे किंवा काही क्षार आहेत, ते काय केले जातात? ते फक्त आणि फक्त तेच गाळले जातात. आणि रक्त जे आहे, पण आता ज्याच्यामध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड पण आहे, पण तो आपण किडनी मार्फत टाकू शकतो का? नाही. तर फक्त ते युरिया, युरिक ऍसिड वगैरे इथं गाळलं जातं आणि हे रक्त मग पुन्हा कुठं पोचवलं जातं? फुफ्फुसाकडे ऑक्सिजन मिळवण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याचं मध्ये जे पंपिंग मशीन आहे ती म्हणजे आपलं हृदय. तर नेफ्रॉनची रचना बघूया. इथं तुम्हाला बोमेनचा कोश दिसेल, ग्लोमेरुलस रचना दिसेल, रिनल प्रतिवाहिनी शाखा, नेफ्रॉनची नलिका रूपी भाग, संग्राहक नलिका, रिनल प्रवाहिनीची शाखा. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आहे हा बोमनचा कोश. तर याच्यामधून सर्वप्रथम काय होतं? रक्त जे शुद्ध करायचं आहे, जे गाळायचं आहे ते आतमध्ये येतं. ठीक आहे. तर ते आतमध्ये आल्यानंतर त्याला प्रारंभिक वेटोळे असतात आणि खाली यू आकाराचा एक भाग असतो आणि नंतर दुय्यम वेटोळे. लक्षात घ्या, हे बोमेनचा कोश लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्या पुढं गुठळ्या दिसतात आपल्याला पहिल्या, ह्या म्हणजे प्रारंभिक वेटोळे. आणि नंतर एक सरळ यू आकाराचा एक भाग दिसतो, तो म्हणजे हेनलेचा लूप. आणि तो हेनलेचा लूप संपल्यानंतर वरती बघा तुम्हाला पुन्हा आणि वेटोळे दिसतील, ह्याला म्हणायचं दुय्यम वेटोळे. आणि नंतर मग ते कुठं जोडलेलं आहे? संग्राहक नलिकेमध्ये. तर याच्यामध्ये नक्की क्रिया कशी होते? तर रक्त पहिल्यांदा बोमनच्या कोशात येतं, मग प्रारंभिक जे काही वेटोळे आहेत याच्यामध्ये जातं. इथून जात असताना रक्ताचं शोषण केलं जातं. ठीक आहे. म्हणजे प्रारंभीची गळण क्रियेमध्ये काय होतं? ग्लुकोज, अमिनो आम्ल, ठीक आहे, क्षार आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पाणी आहे, कारण सगळंच पाणी बाहेर टाकून उपयोग होणार नाही, तर त्या पाण्याचं शोषण केलं जातं. पुन्हा जो हा यू आकाराचा भाग आपल्याला खाली खोलगट गेलेला दिसेल ना, तिथं पुन्हा त्याचं पुनःशोषण होतं, कारण ग्लुकोज वगैरे बाहेर टाकून उपयोग होत नाही, कारण ते पचवलेलं नाही. ठीक आहे.
तर याचं पुनर्शोषण केलं जातं. आणि शेवट आणि परत जर तांबड्या पेशी राहिल्या असतील, ग्लुकोज राहिलं असेल, तर ते सुद्धा दुय्यम वेटोळ्यामध्ये काय केलं जातंय, पुन्हा त्याचं शोषण केलं जातं. आणि नंतर जे टाकाऊ पदार्थ युरिया, युरिक आम्ल वगैरे होईल किंवा मूत्र तयार होईल, हे संग्राहक नलिका जी आहे त्याच्या मार्फत, या संग्राहक नलिकेच्या मार्फत ते मूत्रवाहिन्यांमार्फत कुठे जाते, मूत्राशयामध्ये जातं. आणि मूत्राशय ज्यावेळेस पूर्णतः मूत्र साठवतं तेव्हा ते काय होतं, प्रसरण पावतं. मग त्यावेळी आपण काय करतो, मूत्र विसर्जन जी क्रिया आहे ती करण्यासाठी उद्युक्त होतो. ठीक आहे. आणि याच्यावरती चेतन संस्थेचे नियंत्रण असते. रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा महत्वपूर्ण अवयव म्हणजे मूत्रपिंड, ज्याला आपण किडनी असे म्हणतो. पण जर संसर्ग बाधा झाली असेल किंवा काही दुखापत झाली असेल किंवा ऍक्सिडेंटल केसमध्ये काय होतं, तर ही मूत्रपिंड जी आहेत ती निकामी होतात. यामुळे काय होतं, तर शरीरामधील रक्तामध्ये असणारे विषारी पदार्थ साठत जातात व मानवाचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून ही हिमोडायलिसिस म्हणजेच कृत्रिम मूत्रपिंडाद्वारे रक्त शुद्धीकरणाची क्रिया केली जाते. तर कृत्रिम मूत्रपिंड म्हणजे काय, तर एका टाकीमध्ये असंख्य नलिका असतात ज्या आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. या नलिकांभोवती अर्धपार्यपटलाचे आवरण असते. या नलिका डायलिसिस द्रावणामध्ये बुडवलेल्या असतात आणि ह्या द्रावणाचा जो दाब आहे, तर्शन दाब, हा रक्ताच्या दाबा इतकाच असतो. मग या नलिकामधून जेव्हा असे नत्रयुक्त रक्त किंवा टाकाऊ पदार्थ असणारं रक्त जे आहे ते सोडलं जातं, तेव्हा विसरण क्रिया घडते आणि या रक्तातील जे काही टाकाऊ पदार्थ आहेत हे डायलिसिसच्या द्रावणामध्ये जातात किंवा विरघळतात आणि शुद्ध असलेले रक्त पुन्हा रुग्णाच्या शरीरामध्ये ढकललं जातं किंवा पंपिंग केलं जातं. हे जे कृत्रिम मूत्रपिंड आहे हे नैसर्गिक मूत्रपिंडाप्रमाणेच कार्य करते, पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे. तो म्हणजे जी क्रिया आपल्या मूत्रपिंडामध्ये होते ती म्हणजे महत्वपूर्ण पुनर्शोषणाची, पण या कृत्रिम मूत्रपिंडामध्ये पुनर्शोषणाची क्रिया घडत नाही. जसं आपल्याला प्राण्यांमध्ये उत्सर्जन संस्था पाहायला मिळते, तसंच वनस्पतीमध्ये देखील टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. त्यामुळे वनस्पतीमध्ये देखील उत्सर्जन क्रिया ही घडत असते. तर ती कशी, तर वनस्पतीची जी पानं आहेत यातील त्वगरंध्रामार्फत ऑक्सिजन वायू बाहेर फेकला जातो. हा देखील त्यातील टाकाऊ पदार्थच आहे. त्याच्यानंतर जास्तीचे पाणी जे आहे ते त्वगरंध्र किंवा हे स्टोमॅटा, पर्णरंध्र यांच्या मार्फत बाहेर फेकले जातात. तर हे देखील वनस्पतीतील टाकाऊ पदार्थच आहेत. तर वनस्पती आणखी काय करतात, तर रिक्तिकेमध्ये असे टाकाऊ पदार्थ साठवून ठेवतात किंवा टाकाऊ पदार्थासाठी वनस्पती त्यांच्यातील मृत पेशींचा उपयोग करून घेतात. आपली पाने सुद्धा वनस्पती गाळतात. याच्यानंतर गळून पडणाऱ्या पानामध्ये काय असतात, तर वनस्पतींनी साठवून ठेवलेले टाकाऊ पदार्थ असतात. जुन्या झालेल्या प्रकाष्ठामध्ये, तर प्रकाष्ठ म्हणजेच काय, जलवाहिनी. तर या जलवाहिनीमध्ये राळ म्हणजेच डिंक असं आपण म्हणू शकतो किंवा ज्याला रेझिन असं देखील म्हणतात, या स्वरूपामध्ये टाकाऊ पदार्थ साठवून ठेवले जातात. तर आणखी एक आहे ते म्हणजे आपल्या सभोवताली असलेल्या मातीमध्ये वनस्पती काही टाकाऊ पदार्थ बाहेर सोडत असतात.